खान कारच्या फॉर्च्यून हाईट्समध्ये राहतो 12व्या मजल्यावर आणि त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती शिरलेला होता। मोलकरणीसोबत त्याचा वाद झाला आणि सैफ अली खान तो मध्ये पडला आणि त्यावेळेला त्या अज्ञात व्यक्तीने त्या चोरानं सैफ अली खानवर 6 वार केले। त्याच्यामधल्या 2 जखमा या गंभीर आहेत आणि मणक्याला सुद्धा दुखापत झालेली आहे। यानंतर तो अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणाहून पळून गेला। त्याने पोबारा केला। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, सध्याचे अपडेट्स। सध्या पोलिसांकडनं तपास जो आहे तो या संपूर्ण सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हा चोर जो आहे तो सैफ अली खान यांच्या घरामध्ये कसा घुसला या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय। प्राथमिक माहिती मिळते की जो घुसलेला चोर आहे त्याचे आणि मोलकरींचे काही संबंध होते का, त्या मोलकरींने या संपूर्ण चोराला इमारतीमध्ये येण्याच्या संदर्भात काही मदत केली होती का, या अँगलचा तपास आता पोलिसांकडनं सध्या होताना पाहायला मिळतोय। कारण की ही संपूर्ण उच्चभ्रू वस्तीतली इमारत आहे। आजूबाजूचा परिसर देखील उच्चभ्रू आहे आणि या इमारतीमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत। अर्थात तुम्हाला लिफ्टमध्ये एंटर करायचं असेल, आतमध्ये जायचं असेल तर ॲक्सेस कार्ड लागतो। ॲक्सेस कार्ड जो आहे तो घरातल्या लोकांशिवाय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणाकडे नसणार। त्यामुळे हा चोर जो आहे तो इमारतीमध्ये कसा घुसला या सगळ्या संदर्भाची चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय। आणि तो चोर या इमारतीमध्ये घुसला, या इमारतीमध्ये घुसल्यानंतर तो रात्रभर सैफ अली खान यांच्या घरामध्ये दाबा धरून होता आणि त्यानंतर सैफ अली खान यांना काहीतरी संभाषण ऐकू आल्याचा आवाज आल्यानंतर सैफ अली खान हे जागे झाले आणि त्यानंतर सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली आणि त्यानंतर चोराने सैफ अली खान यांच्यावरती वार केले। जवळपास 6 वार सैफ अली खान यांच्यावरती झालेले आहेत आणि त्यापैकी 2 चाकूचे हल्ले जे आहेत ते मोठे असल्यामुळे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती लीलावती रुग्णालयामध्ये सुरू आहे। रात्री 3:30 वाजता त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच संपूर्ण पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सैफ अली खान यांच्या राहत्या घरी आलेले होते आणि संपूर्ण चौकशी जी आहे या संपूर्ण घटनेच्या संदर्भात त्यांच्याकडनं केली जाते। मुळात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की जर अभिनेत्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न निर्माण होत असेल तर सामान्य नागरिकांचं काय। खरं तर ही संपूर्ण उच्चभ्रू वस्तीची इमारत होती आणि या इमारतीमध्ये जवळपास 30 ते 40 CCTV कॅमेरे आणि त्याचसोबतच दोन्ही गेटला सुरक्षा रक्षक तैनात असताना हा जो चोर आहे तो इमारतीमध्ये कशा पद्धतीने घुसला या सगळ्या संदर्भाची चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडनं होताना पाहायला मिळते। तो चोर जो आहे तो अगोदरच सैफ अली खान यांच्या घरामध्ये दाबा धरून होता की रात्री तो चोर या इमारतीमध्ये घुसला होता, त्याच्याकडनं चोरी करण्याचाच फक्त उद्देश होता का, या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडनं होताना पाहायला मिळते। सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। त्यांचे फोन जे आहेत ते पोलिसांनी आता हस्तगत केलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही रोल जो आहे तो या कर्मचाऱ्यांचा आहे का हे तपासण्याचं काम सुद्धा पोलिसांकडनं आता अतिशय वेगाने सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर मुंबई पोलिसांचं पथक आणि गुन्हे शाखेचं पथक या प्रकरणी संपूर्ण चौकशी, संपूर्ण तपास त्यांच्याकडून सुरू झालेला आहे। हा चोर, हा अज्ञात व्यक्ती 12व्या मजल्यापर्यंत नेमका कसा पोहोचला, 30 CCTV फुटेज जे आहेत ते या इमारतीच्या आवारामध्ये आणि या इमारतीमध्ये असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे ही संपूर्ण सुरक्षा भेदून हा चोर नेमका कसा पोहोचला या अनुषंगाने तपास सुरू झालेला आहे।